सर्व मित्रमैत्रिणींना राहुलचा नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. असेच कहाण्या वाचत रहा. असेच मज्जेत रहा. आनंदी रहा. मित्र मैत्रिणींनो, आज आपल्या मनोरंजनासाठी नवीन कहाणी घेऊन आलोय. ती आपल्याला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा गोष्टी बनवायला खूप वेळ जातो. तरी सर्व वाचकांना विनंती आहे की कृपया चॅनेल सबस्क्राईब करा. कोल्हापूरहून इंजिनिअरिंग करून मी पुण्याला नोकरी शोधायला आलो. माझे काका पुण्यात राहतात. ते रेल्वेत कामाला होते. काका घटस्फोटीत होते. त्यांचा पुण्यात केटरिंगचाही बिझनेस होता. संध्याकाळी ऑफिस नंतर ते तो बिझनेस बघायचे. कधी कधी रात्री परत यायचे, नाहीतर तिथेच झोपायचे. एका रविवारी सकाळी माझे पुण्यात आगमन झाले. पुणे काही मला नवीन नव्हते आधी, पण मी पुण्यात बऱ्याच वेळा आलो होतो. अर्थात ते पाहुणा म्हणून, पण आता करिअर करायचे म्हणून आलो होतो. काका मला घ्यायला आले होते. रेल्वेत असल्याने काकांना क्वार्टर मिळाले होते. रेल्वे स्टेशन जवळच क्वार्टर्सच्या बऱ्याच बिल्डिंग्स होत्या. त्यात एका बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावर काकांचे घर होते. प्रत्येक मजल्यावर एकेका समोर एक असे 2 क्वार्टर होते. एक मोठी हॉल व खोली, जिच्यात किचन आणि उघडणाऱ्या 2 रूम्स अशी रचना होती. एक रूम काका वापरायचे, एक त्यांनी मला दिली. आल्यावर फ्रेश झालो, अंघोळ केली. काकांनी सांगितले की समोर त्यांचे खास मित्र कांबळे म्हणून राहतात, त्यांच्या घरी नाश्त्याला जायचे आहे. दर रविवारचा त्यांचा तसा कार्यक्रम होता. भूक लागली होती, मीही पटकन तयार झालो. कांबळे काकांचे घर म्हणजे आमच्या घराची कार्बन कॉपी होती. सारखीच रचना. समोरील हॉलमध्ये एक डायनिंग टेबल होते. कांबळे काका एका खुर्चीवर बसले होते. टेबलावर 4-5 पेपर ठेवलेले होते. गेल्यावर काकांनी माझी कांबळे काकांशी ओळख करून दिली. मीही त्यांना नमस्कार केला. काकांनी माझी चौकशी केली आणि ते आणि काका त्यांच्या ऑफिसच्या चर्चेत गुंगून गेले. किचनमध्ये भांड्याचे आवाज येत होते. तेवढ्यात आतून एक मध्यम वयाच्या बाई आल्या. त्या सौ कांबळे होत्या. त्या महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. मी त्यांना एकदम निरखून बघू लागलो. त्या 40शीतल्या पण एकदम चिकण्या दिसणाऱ्या बाई होत्या. व खांद्यावरून ओघळणारा पदर सावरत विचारले, कोण तुम्ही? मी त्यांच्याकडे वर पाहत म्हणालो, मी राहुल ताटवे. तुमच्या शेजारीच राहतो माझ्या काकासोबत. माझे काका तुमच्या मिस्टरांचे मित्र आहेत. माझी ओळख करून दिली. ओह अस होय, मी मिसेस कांबळे. छातीवरून लोंबणाऱ्या लांब मण्यांच्या माळेशी त्या चाळा करत बोलल्या. मी इथे नवीन असल्यामुळे अजून ओळखल नाही तुम्हाला. मी स्मितहास्य करत म्हणालो. मी त्यांना निरखू लागलो. साडीतूनही त्यांची फिगर डौलदार असल्याचे दिसत होते. मी आताच इंजिनिअरिंग करून आलेलो आहे. इथे सगळ्या बिल्डिंगमध्ये ओळख होण्यासाठी टाइम लागेल. त्यांच्या ट्रान्सपरंट साडीतून दिसणाऱ्या पुष्ट शरीराची माझी नजर गेली. एकदम मस्त आयटम होता. तीच मुसमुशीत यौवन साडी ब्लाऊजमधून ओसंडत होत. माझी नजर आपल्या अंगा प्रत्यांगावरून फिरते हे त्यांना समजल असा. तोंडाकडे हात नेत त्या थोड्या खाकरल्या. 4ही बोटात स्टायलिश रिंग घातलेल्या दिसत होत्या. मी त्यांच्याकडे बघून स्माईल दिल. मला त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली. त्याच घर अगदी इंटिरियर केलेलं नव्हतं तरी नीटनेटकं होतं. उंची सामानाने भरलं होत, अंगाने आणि खिशानेही मालदार दिसत होती. मिसेस कांबळे, तुम्ही मला कुठे जॉब असेल सांगा व तुम्ही खूप समजूतदार दिसता. साडीच्या पदराच्या बाजूने पोटाचा थोडासा गुबगुबीत भाग उघडा पडला होता. साडीच्या काठावर छल्ला लोंबत होता. त्यावरून त्या साडी बेंबीच्या खाली नेसल्या होत्या. मी त्याच बेबाट दाखवतात का ते पाहू लागलो. ह्या अशा मस्त मालशी चावट बोलावेसे वाटू लागले.
पद सावरताना, पदराची मोहक हालचाल करताना त्यांच्या खोल व मोद्या बेंबीची झलक मला मिळू लागली. मी आतून येणाऱ्या नाश्त्याची वाट पाहत होतो. पोटात कावळे कोकलत होते. चहाची भयंकर तल्फ आली होती. तेवढ्यात किचनमधून एक मुलगी आली. मी तिला पाहतच राहिलो. 10वी-11वीत असताना मी ज्या हिरोईनचे चित्रपट बघून शिकलो, त्या सिल्क स्मिता सारखीच ही मुलगी होती. 5.25 फुटाची उंची, सावळा रंग, मोठे काळेभोर डोळे पाहणाऱ्याला आव्हान देतील असे नारळ. ह्या सर्वांचा समर्थपणे भार सांभाळणारे ते पिवळ्या रंगाचा, गोल गळ्याचा घट्ट टी शर्ट आणि निळ्या रंगाची ट्राक तिने घातली होती. तिला बघून माझ्या मनात थैमान सुरू झाले. त्याचा वास लागताच माझ्या मनात हुरहुर सुरू झाले. त्या मुलीला बघून वाटणारच नाही की मिसेस कांबळे त्यांची आई आहे ते. दोघी पण बहिणी दिसत होत्या. तिची पोह्यांची डिश सांभाळतानाची तारांबळ बघून मी आश्चर्यचकित झालो आणि तिच्या हातातील एक डिश हातात घेतली आणि माझ्या जागेवर आलो. ही माया, माझी मुलगी. काकूनी ओळख करून दिली. माया म्हणजे नक्षिकांत मादी होती. ह्या मुलीला एकदा तरी एकटे भेटायचे असे मी ठरवत होतो आणि तेवढ्यात काकांनी बॉम्ब टाकला. आम्ही मायाचं लग्न ठरवतो आहे. एक मुलगा बघितला आहे आम्ही. पण तिथून होकार काही आलेला नाही. मी विचारलं की मुलगा काम काय करतो. काका बोलले की मुलगा डेअरीचा बिझनेस करतो. माझे काका बोलले कोणतं डेअरी. त्याच्याकडे स्वतःचे गायीचा तबेला आहे. 100 गायी आहेत. तोच गायीचं दूध काढतो आणि तोच डेअरीमधून विकतो. मी मनात बोललो, वाह, काय नशीब काढलं मुलाने. अजून जर्सी गाय भेटली. आपल्याला अशी कधी भेटेल कुणास ठाऊक. माझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. माया बहुतेक माझ्याकडेच बघत होती. तिला माझा उडालेला रंग कळला. अजून होकार आलेला नाही काका, तोपर्यंत मी इकडचीच आहे की. माया पटकन म्हणाली. मायाचे हे शब्द ऐकून मी तिच्याकडे पाहिले. तीही माझ्याकडे बघून किंचित हसत होती. ह्या पोरीला एकदा तरी भेटायचे असे ठरवून मी चहा संपवून घरी आलो. प्रेमात मी काही नवा नव्हतो. आमच्या कॉलेजमध्ये बाहेरच्या राज्यातून आलेले भरपूर मुले असतात. ही सगळी मुली स्वतंत्र आणि ओपन माइंडेड राहतात. ह्यातील एकीला मी 3rd आणि 4th इयरला भेटलो होतो. सॅम तिच्या सारखीच दिसत होती. माझी सनी देवल सारखी दमखम बॉडी होती. पण शेवटची परीक्षा होऊन खूप दिवस झाले होते. ती आपल्या घरी निघून गेली होती. गेले 2 महिने मी बेकार होता. सगळा दिवस मी मायाचा विचार करत घालवला. ती चहाचा कप देताना माझ्या अगदी जवळ आली होती. तिचा स्पर्श हवा हवा वाटू लागला. तेव्हाच तिला प्रोपोज करावे अशी माझी अनिवार्य इच्छा झाली होती. पण मी माझे मन कसेतरी आवरले. दुसऱ्या दिवशी सकाळी तास-दीड तास चांगले जॉगिंग करून आलो. काका लवकरच घराबाहेर पडले होते. अंगावर फक्त एक घट्ट शोर्ट घालून मी डिप्स मारत होतो. 8:30 वाजले असावेत. तेवढ्यात घराची बेल वाजली. पहिल्यांदा एकदा, नंतर घाईत वाजवल्यासारखी लागोपाठ 2दा. मी तसाच आलो आणि तातडीने दर उघडले, तर समोर माया. काल सारखाच आजचा ड्रेस होता. आज शर्ट मात्र लाल होता. माझ्या भरदार बॉडीकडे बघत ती म्हणाली, घरात कबूतर आलंय. मला तर बाई फार भीती वाटते. तू जरा बघतो का. चल की त्यात काय असे म्हणून मी तिच्या मागे निघालो. 4च पावले चलायची होती. पण माया मस्त चालत होती की माझे सगळे लक्ष तिच्याकडेच लागले होते. किचनमध्ये येऊन ती थांबली. समोर ओट्यावर एक कबूतर होते. आळीपाळीने आमच्याकडे बघत होते. मी थोडा पुढे झालो.
कबुतराने थोडा उडायचा प्रयत्न केला पण मी त्याला धरले. हातात कबूतर धरून मी विचारले, घरात कोणी नाहीये का? आई बाबा सकाळीच जातात, नंतर भांडेवली बाई येते, त्यानंतर मी एकटीच असते, माया म्हणाली. बाकी कबूतर पकडण्यात तू बराच हुशार दिसतोस, चांगला अनुभव दिसतोय कबूतर पकडण्याचा. हो तर बरीच कबूतर मी हाताळली आहेत म्हणत मी तिच्याकडे बघत तिच्या जवळ आलो. नाश्ता झालाय का तुझा? माया म्हणाली. नाही ना, खूप भूक लागली आहे, तू देतेस का मला नाश्ता? मी मुद्दाम असे बोलत तिची प्रतिक्रिया आजमावत होतो. सगळं देते. नाश्ता? पण तू आता तुझ्या घरी जा, आमची भांडेवली बाई आत्ता येईल, मी नाश्ता घरी आणून देते. असे म्हणून तिने मला अक्षरशः घरी पळवले. अर्ध्या तासांनी घराची बेल परत वाजली. दारात माया ब्रेड ऑमलेट घेऊन उभी होती. माझ्या हातात डिश देऊन ती परत निघाली. माझा धीर सुटला. मी म्हणालो, मी एकटाच नाही खाणार, तू ये कंपनी द्यायला. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करू लागलो, पण काही तयार होत नव्हती. मला वाटू लागले आज ही डेअरी माझ्याकडून पळू जाणार. मग ती म्हणाली, हळू त्या बाईला काम करून जाऊ दे, मग मी येते, माझा नाश्ता झालाय. असे म्हणून ती गायब झाली. ब्रेड ऑमलेट खाताना मी माया आल्यावर काय करायचे, कसे बोलायचे असे ठरवत होतो. इकडे माझा जीव आळोखे पिळोखे द्यायला लागला होता. 5-10 मिनिटात परत घाईघाईने बेल वाजली. परत कबूतर आले का घरात? मी दार उघडताना विचारले. हे ऐकून जोरात हसत माया आत आली. तुला काय फक्त पक्ष्यांमधील कबुतरे पकडता येतात काय, दुसरी नाही? माझ्याकडे पण कबूतर आहे, ते पण डेरेदार. छकुली पण आहे. तुझी वाट बघत आहे, माया तिच्या कंबरेवर हात ठेवून म्हणाली. माझ्या डोक्यात दिवा पेटला. हे तर खुले आमंत्रण होते. मी पुढे झालो. माझा पवित्रा बघून माया म्हणाली, दार तर लाव, आपण निवांत बोलू. मग ठरवू पुढे काय करायचे ते. दारावर लाथ मारून मी मायाकडे वळलो. तिला मी जोरात माझ्याकडे खेचले आणि मिठी मारली. माया चित्कारली. हळू म्हणून माया ओरडली. तीही पठ्ठी हुशार निघाली. मायाला माझ्या या शांत पावित्र्याचे आश्चर्य वाटले. हाताने काय अशी खून करून ती माझ्याकडे पाहू लागली. तिनेच पुढाकार घेऊन सर्व काम केले. मी तिला लग्नाबद्दल विचारले तर ती म्हणाली की माझा अजून तरी काही प्लॅन नाही आहे. पण पप्पा जबरदस्ती करत आहे. 2 वर्षाने ते रिटायर होणार आहेत. काल आलेला मुलगा तिच्या नात्यातला होता. त्यानंतर मायाचे लग्न होईस्तोवर आम्ही भेटू लागलो. कधी 2दा, कधी 3 वेळा भेटू लागलो. मला वाटू लागले ही मुलगी आपल्यासाठीच बनली आहे. हिला पळवून लग्न करू. मामाला आणि तिच्या बाबांना काय सांगायचे ते सांगू. नंतर आठवले की आपण रिकाम टेकडे आहोत. आपलाच भागत नाही तर या मुलीला कोण पोसणार? मामा की काका? जाऊ दे, लग्नानंतर भेटत जाऊ. मग मायाचे लग्न झाले. त्याच सुमारास मी नोकरी निमित्त अहमदाबादला आलो. तिथली मजा नंतर कधीतरी ऐकवे. आता आपण इथेच थांबूया. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल आपल्या मित्रवर्गात पाठवा. त्यांना पण चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा. पुढे आपल्याला अशाच नवीन गोष्टी मिळतील हे नक्की प्रयत्न करू.